गाणं ही फार म्हणजे ट्रिकी गोष्ट आहे. सुचलं तर असं सुचून जातं, नाहीतर तुम्ही कितीही त्याला चेज करा ते काही तुमच्या कागदावरती त्याचं काही फुलपाखरू उतरत नाही. म्हणजे समोर असा तो कोरा कागद आणि ती ओळ आली कुठून तरी, कोऱ्या कागदाची कविता जशी व्हावी तशी तू हलकी बोलना. ओल्या सांजवेळी हे शब्द नाही असं आता इमॅजिन करा आणि फक्त ट्यूनचा विचार तुम्हाला करायचा आहे. तर हे ना थोडं मॅच्युअर्ड प्रेम आहे. तशी तू जवळ ये जरा, वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा, ओंजळ तुझी पुन्हा वाहू न जाऊ दे. याच्यात सुद्धा इतकं लेयर्स छान लिहिलेलं आहे की पाऊस बनून मी उभा आहे आणि परत तू ती ओंजळ भर आणि एक मजा घे त्याची. वाहून गेली तरी चालेल, हरकत नाही, पण मजा घे. आधी असं होतं की ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस हा टोन होता आणि आता ओल्या सांज वेळी उन्हे सावलीस विलगावी तशी तू जवळ ये जरा. पॅशनेट लव्ह आहे. इट्स व्हेरी पॅशनेट. रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे, पुसूया जुन्या पाऊल खुणा, सोबत तुझी साथ दे. ओल्या सांज वेळी उन्हे सावली बिलगावी तशी तू जवळ ये जरा. रेडिओ सिटी मराठीवर अभि आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे बघा ना, तुम्हीच बघा, छान ओली सांज वेळ झालेली आहे आणि हलका हलका पाऊस सगळीकडेच पडतोय आणि ती संध्याकाळ झाली की एकच गाणं आठवतं, ते म्हणजे ओल्या सांज वेळी. आणि गाण्याबद्दल काय बोलू, म्हणजे आत्ताच्या AI ला कधीच जमणार नाही उभ्या आयुष्यात असं म्युझिक त्यात अविनाश विश्वजित यांनी दिलेलं होतं. बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज आणि उत्कृष्ट असे त्याचे लिरिक्स बाय अश्विनी शेंडे. खरं तर हे जे गाणं आहे हे कल्ट झालं त्याच्या व्हिज्युअल्समुळे, त्याच्या ऑडिओमुळे, त्याच्या लिरिक्समुळे, त्याच्या फीलमुळे. आणि हे सगळं आज तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे. प्रेमाची गोष्ट 2 हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये येणार आहे आणि त्यामध्ये ओल्या सांज वेळी 2 हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. खरं तर या गाण्याबद्दल आणि जुन्या गाण्याबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, पण सगळ्यात आधी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पहिल्या गाण्यासाठी आणि त्याच्या मेकरसाठी होते उपस्थित असलेल्या. थँक्यू सो मच सर, इतकं छान असं सुंदर गाणं दिल्याबद्दल. आणि खरं तर लव्ह अँथम, पावसाळा आला की मग प्रेम कसं व्यक्त करायचं, तर स्टोरीला तिचा आणि माझा फोटो लावून मी बरेचदा हे गाणं वापरलं आणि इट वर्क्ड. सो थँक्यू सो मच. बऱ्याच लोकांचं आयुष्य तुम्ही सोपं केलं. पण खरं तर हे गाणं इतकं छान आहे की ते म्हणजे त्याबद्दल बोलायच्या आधी ते गाणं ऐकण्यापासूनच त्याची सुरुवात करावी असं मला वाटतं. सो प्लीज आता आपल्यासोबत इथे जे मंडळी आहेत त्यांचं तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. खरं तर अविनाश विश्वजित सर आहेत आपल्यासोबत इथे आणि अश्विनी शेंडे या गाण्यांच्या लिरिसिस्ट आणि कावीर शर्मा, एक नवं नाव मराठीमध्ये आणि म्हणजे रॉकस्टार पर्सनॅलिटी. म्हणजे गाण्यात सुद्धा त्यांनी त्याचा तसा दाखवलेला आहे रॉकस्टार तोरा, तो तुम्हाला ऐकायला मिळेलच थोड्याच वेळात. बट हे सगळे मंडळी इथे जमलेले आणि प्लीज सर एकदा फॉर द सेक ऑफ ऑल मराठी पीपल ओल्या सांजवेळी झालं पाहिजे आमच्यासाठी अनप्लग्ड व्हर्जन ऑफ इट.
ओल्या सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबी लगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना आभाळ खाली झुके पावलां खाली धुके आभाळ खाली झुके पावलां खाली धुके सुख है नवे सलगी करे का सांगना ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबी लगावे तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलके बोलना हो म्हणजे थोडा हँगओव्हर आहे सर अजून पण आमच्यावरती तर 12 वर्ष झाली तरी हँगओव्हर आहे अजून प्रचंड. म्हणजे मी तर 12 वर्षांपूर्वी फारच लहान होतो आणि तेव्हापासून हे गाणं कायम प्लेलिस्ट मध्ये राहिलेलंच आहे. असं नाही की पावसाळा आहे किंवा वातावरण छान रोमॅन्टिक आहे. मराठी गाण्यांची कल्ट प्लेलिस्ट जेव्हा निघते तेव्हा हे गाणं दुसऱ्या तिसऱ्या पहिल्या नंबरवरती कायम असतं. चार्ट बस्टर गाणं आहे सर. आणि सुरुवात जी आहे गाण्याची ती कधीही मला असं वाटतं की आपण सगळ्यात जास्त क्रेडिट त्या व्यक्तीला द्यायला पाहिजे ज्या व्यक्तीचं क्रेडिट तिसऱ्या नंबरला असतं तिथून करायला पाहिजे. लिरिसिस्ट गाण्याच्या अश्विनी. खरं सांग की जयदीपचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे या गाण्याच्या लिखाणामध्ये? अच्छा हे असे सगळे गुगली असणार आहेत का? त्याने मला खूप शांतता दिली आहे गाणं लिहायला. अच्छा. गाणं ही फार म्हणजे ट्रिकी गोष्ट आहे. मला हा म्हणाला की मी पण आता लिहायला लागलोय. विश्वजित तर लिहितोच. सुचलं तर असं सुचून जातं. नाहीतर तुम्ही कितीही त्याला चेज करा ते काही तुमच्या कागदावरती त्याचं काही फुलपाखरू उतरत नाही. तर मला लक्षात आहे मला मुखडा आला होता या गाण्याचा आणि ॲज यू सेड की तो ऐकल्यावर असं एकदम मेस्मराईज झाल्यासारखं होत होतं. आणि हे जेव्हा होतं तेव्हा हे ऐकणाऱ्यांना होतं तेव्हा छान वाटतं. लिरिक्सला झालं की असं होतं की टेन्शन येत राहतं हळूहळू. जितक्या वेळा ते ऐकतो आपण असं दडपणाला लागतं हे खूप कमाल आहे. आपल्याला काय आपण काय करणार आहोत त्याच्यावरती काय लिहू शकणार आहोत जमणार आहे का कसं होणार आहे. आणि मी अशी जेवून वगैरे दुपारी लिहायला बसले होते आणि काही नाही मी गाणं अजूनही म्हणजे आता लॅपटॉप वगैरे सगळं आलं तरी कागदावरतीच लिहिते. तेव्हाही 12 वर्षापूर्वी तर अगदीच कागदावरती लिहित होते. आणि खूप वेळ मी त्या कागदाकडे बघत काही सुचतंय का काही विचार डोक्यात वेगळे वेगळे थॉट्स गाणं पुन्हा पुन्हा मुखडं ऐकत होते. खूप वेळ झाला आणि 2 ओळी मला वाटतं बाहेर बघितलं मी संध्याकाळ झाली होती आणि त्या वेळेस ती म्हणजे समोर असा तो कोरा कागद आणि ती ओळ आली कुठून तरी. कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलकी बोलना. आणि मी ती लिहिल्यानंतर मला असं वाटलं की छान आहे हे काहीतरी चांगलं आहे जमतंय. पण ही पहिली ओळ नाही असू शकत का माहित नाही. असं त्याचे काही ठोकताळे नाही आहेत. मला असं वाटलं की ह्याच्या आधी काहीतरी पाहिजे. मग बघितलं संध्याकाळ झाली आहे छान पावसाचा मूड आहे. ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबी लगावी तशी तू जवळ ये जरा. मग ते आपोआप त्याच्या मागणं आलं कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी. मग पुढचं मिळत 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 गेलं. सो कारण त्याच्या कॉर्ड्समध्ये पण आभाळ म्हणजे तिथे चालीवाईज वरती होतं बरोबर. सो मग आभाळ पासून सुरुवात करूया असं करत करत ते क्रॅक होत गेलं. आणि ते आय एम सो हॅपी की ते पुढे इतकं सुंदर इतकं त्याला सुंदर फ्लो येत गेला की थँक्यू सो मच. सो गुड. आणि आम्ही कायम तुझ्या लिरिक्सच्या प्रेमात असतो. मग ते टेलिव्हिजन सिरियलचं टायटल ट्रॅक असो की गाणी असो की मग अजून काहीही तुझ्या पोएट्रीज लिहितेस तुझ्या त्याही आम्ही सोशल मीडियावरती बघत असतो. फार उत्तम असतात. तू विचारलंस तेव्हा जाणवलं मला ते की
जसं या गाण्यामध्ये हॅप्पी नोट्स आहेत तशा खूप समंजस नोट्स पण आहेत. खूप ज्याला आपण म्हणू ना की बॅगेज होतं ते सोडलंय आणि आता पुढे आलोय आणि काहीतरी पॉझिटिव्ह घडतंय. तर अशा वेळेस जी मच्युरिटी असते ती मच्युरिटी त्या कॉम्पोजिशन मध्ये आहे. सो येस, जे तू म्हणालास असं मला जयदीप आयुष्यात आहे, तर त्या गोष्टीमुळे मला वाटतं ते तसे शब्द पण लिहायला मला डेफिनेटली हेल्प झाली असणार. सो गुड. सो प्रत्येकाचा एक फेवरेट वर्स असतो त्याच्या गाण्यांमधला. तुझा कुठला आहे या गाण्यातला फेवरेट वर्स? असं सांगणं हे खरं तर कॉम्पोजर्सना विचारलं पाहिजे आणि सिंगर्सना विचारलं पाहिजे की तुमच्याकडे जेव्हा गाणं आलं तेव्हा तुम्हाला त्यातलं काय ओळ आहे, असं कुठल्या ओळीला घेऊन झालं का, तू सांग आणि तू सांग. छान प्लग इन केलंस. थँक्यू सो मच. बट आता आपण वळणार आहोत अविनाश विश्वजित यांच्याकडे, ज्यांनी हा मायस्ट्रो क्रिएट केलेला आहे आणि त्यांनी जो म्हणजे मी असं म्हणतोय की हे गाणं जे आहे ते गाणं आता तुमचं नाही तर हे लोकांचं गाणं झालेलं आहे. प्रचंड प्रेम करतात लोक. सगळे कव्हर सिंगर्स जे आहे या गाण्यापासून सुरुवात करतात आणि मग टाळ्या आणि मग शिट्ट्या मिळतात आणि मग पुढून त्यांचं सगळं गाणं सुरू होतं. पण पहिली नोट दोघांपैकी कोणाला सुचलेली? आमच्या दोघांमध्ये असं असतं की आम्ही मोस्टली ट्यून आधी बनवतो. तर कधी कधी मी पियानोवरती बसलेलो असतो, विश्वजित गिटारवरती असतो आणि दोघं मिळून आम्ही युजली कंपोजिशन करत असतो. तसेच आम्ही बसलो होतो. पण मी फ्रँकली सांगतो ही ह्याचा मोकळा अविनाशच आहे. आणि त्याच्यात एक गंमत सांगतो की ओल्या सांजवेळी हे शब्द नाही असं आता इमॅजिन करा आणि फक्त ट्यूनचा विचार तुम्हाला करायचा आहे. तर हे ना थोडं मॅच्युअर्ड प्रेम आहे. तर ह्याच्यामध्ये ना एक छटा आहे ती प्रेमाची, आनंदाची पण आहे, पण जो पास्ट आहे ना तो पास्ट थोडासा प्रेम न जमल्याचा पण आहे. सो ना आमच्या म्युझिकमध्ये फार फंडामेंटली 2 कॉर्ड्स असतात, एक मेजर कॉर्ड आणि एक मायनर कॉर्ड. आता गंमत बघा, मी जसं तुम्हाला ऐकवतो, नीट ऐकलात ना, या 2 कॉर्ड्स मध्ये तुम्ही ऐकलात तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला गंमत मिळते, पण हे अशा वाजून तो मिळणार नाही तुम्हाला इफेक्ट. तर सो बेसिक जे या कंपोजिशनचं आहे ना हे 2 गंधार आहेत. हे 2 गंधार जे आहेत ते तो इफेक्ट जो आहे त्या प्रेमातला जो इफेक्ट आहे तो हे 2 गंधार क्रिएट करतात या कंपोजिशन मध्ये. तशी तू जवळ ये जरा, तशी तू जवळ ये जरा, हे जेव्हा आम्हाला दोघांना सापडलं, म्हणजे शब्द नाही मी म्हणते, न न न न न न न न, हे प्रोग्रेशन जे होते तर हे गाणं नक्की सापडलंय, हे इथे फायनलाइज झालं. आणि मग तरी तररर तरी री री ती री र द द तरी दररी धीर. आणि मग नंतर मुखड्याचं प्रोग्रेशन सापडलं हे आपल्याला आंतरिक मनाला कळतं की हे येस दिस इज इट. आणि सतीशचं आणि आमचं ट्युनिंग एक असं की त्याला एकदा ट्यून ऐकली की तो जेव्हा परत येतो म्हणजे 3-4 दिवसांनी 5 दिवसांनी ती सगळी ट्यून त्याला पाठ असते. ती सगळी पाठ असून त्याला आता सगळं स्कॅनिंग दिसलेलं असतं की काय होणार आहे, कुठल्या याला काय होणार आहे. आणि हे ते शब्द नाही आहेत असं तो सांगू शकतो. हे ते शब्द नाही आहेत जे एक्सपेक्टेड आहेत, ते वो नाही आहे अभी. आणि असं करून आम्ही एक इतके ट्रायआउट्स केले. ते ओल्या सांजवेळी जसंही म्हणली ते सुचलं होतं, पण कोऱ्या कागदाची कविता हे यायला किंवा त्या सगळ्या गोष्टी मॅच व्हायला. आणि अश्विनी चं खरंच कौतुक याच्यासाठी आहे की मी आता नुसतं मी तुम्हाला ट्यून ऐकवतो, आता जस्ट तुम्ही आपण रिवाइंड करूयात ही सगळी प्रोसेस. तर आता नुसतं ऐका की ला ला ली ला ली ता दी रा ता ता ती ता, फक्त याच्यावरती तो तुम्हाला इमॅजिन करायचं आणि लिहायचं, यु नो. सो जेव्हा हे सगळं एका ट्यून पुरतं मर्यादित असतं, त्यातनं खऱ्या अर्थाने मी असं म्हणतो याच्यातली जी ओळ आहे ना, तू विचारलंस की कुठली ओळ किंवा कुठली गोष्ट याच्यातली सगळ्यात आवडती माझी जी आहे ती मी सांगणार आहे ती कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी. आमच्या समोर सगळं ब्लँक असतं आणि त्यातनं एक एक क्रिएट होत जातं. आणि हे कोणीच सांगू शकणार नाही, कुठला कंपोजर कुठला लिरिसिस्ट, की हे कसं क्रिएट होतं आणि कधी होईल आणि कधी तुम्हाला येऊ शकतं. ते कधी कधी ते एका झटक्यामध्ये सुट्ट कोडं, कधी कधी ते टेक्स लॉट ऑफ टाइम. तर हे गाणं असं होतं की ज्याला खूप वेळ लागला क्रॅक करायला, ओव्हरऑल करायला. पण ट्यून नाही, ट्यून आवडली होती. पण
मला वाटतं वी वर सो कॉन्फिडंट विश्वजित अबाउट द ट्यून की येस दिस इज इट. आणि सतीश वॉज ऑल्सो सो कॉन्फिडंट अबाउट द ट्यून की दिस इज द बॅकबोन ऑफ द फिल्म. म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या ट्यूनवरती एंटायर फिल्म चालणार आहे तुमची. मग त्यातले पार्ट्स आहेत. मग याच्यात एक कॉर्ड आहे की जी ही कॉर्ड तुम्हाला त्या थोड्याशा ह्याच्यामध्ये ही कॉर्ड इट गिव्स यू ऑलवेज हॅपीनेस, दॅट रोमॅन्स, दॅट पॉझिटिव्ह. सो हे सगळे जे प्रोग्रेशन्स यायला लागतात त्या गाण्यामध्ये, ते सगळे प्रोग्रेशन्स हळूहळू त्याच्यामध्ये दिसायला लागले होते. आणि त्यातनं इतके सुंदर शब्द मिळाले आणि अरेंजमेंट आणि खूप अप्रतिम. मला वाटतं आपल्या इंडस्ट्रीमधले फार ताकदवान म्युझिशियन्सचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये आहे. फार कमी लोकांना माहिती असेल की पारसनाथ जे आता भारतातले फार दिग्गज फ्लुटिस्ट आहेत, त्यांनी या गाण्यामध्ये फ्लूट वाजवली आहे. आणि सोमू सील यांनी याच्यामध्ये गिटार वाजवलेलं आहे. मनीष कुलकर्णी यांनी बेस गिटार वाजवलेलं आहे. बॅकिंग वोकल्स सगळे आम्ही ह्याच्यामध्ये खूप केलेले आहे. आणि एक कंटेम्पररी रोमॅन्टिक सॉन्ग जसं एक इमॅजिन केलं होतं मराठी इंडस्ट्रीमध्ये असावं, तसं ते घडू शकलं. सो गुड. आणि या गाण्याचे बरेच पैलू आहेत, त्यापैकी 2 महत्वाचे म्हणजे बेला आणि स्वप्नील दादा. विश्वजित सर, तुम्ही सांगा त्यांचं सिलेक्शन कुठल्या बेसिसवरती झालं होतं त्यावेळी? मनात पहिला चेहरा त्यांचाच आला होता का? काय होतं की म्हणजे एक कुठलीही एक क्रिएटिव्हिटी किंवा कलाकृती जेव्हा जन्म घेत असते तेव्हा एक ॲक्वेंटन्स असतो. म्हणजे की मला ह्याचं काम ह्याच्याशी जास्त वाईब जुळत आहेत, माझं ह्याच्याशी जास्त वाईब जुळत आहेत, माझं तिच्याशी वाईब जास्त जुळत आहेत, टू कोलॅबरेट इन माय क्रिएशन किंवा जी काही कलाकृती तयार होते त्याच्यामध्ये. तसंच स्वप्नील बेलाच्या बाबतीत आमचं इक्वेशन खूप जुनं होतं. आणि ते मुंबईमध्ये पहिल्यांदा म्हणजे एक टीम म्हणू की ते त्यावेळेला कळलं होतं, लोकांसमोर आलं होतं. आणि त्याच्यानंतर मग मला वाटतं 3च वर्षात हा चित्रपट आम्ही केला होता. आणि टीम पण सगळी तीच होती. सतीशच होता दिग्दर्शक म्हणून, आमचं म्युझिक होतं. आणि ऑफकोर्स आपण आता लिरिक्सवरती भरपूर बोललोच, पण ते सगळं जमून आलेलं होतं. म्हटल्यानंतर हे दोघं पाहिजेच होते. सो का कळेना या गाण्याने त्यावेळेला अगदीच म्हणजे हृदयाचा ठाव घेतलेला होता सगळ्यांच्या. आणि तसंच या गाण्याच्या बाबतीत होईल अशी आम्हाला खात्री होती, आशा होती, आणि तसं झालं. त्यामुळे मला वाटतं स्वप्नील बेला ह्या बाबतीत फारच म्हणजे ऑब्वियस चॉईस होता आणि तो करेक्ट होता. राईट कार्ड्स पुट केले तुम्ही. आणि मला असं वाटतं की ह्या गाण्याच्या बाबतीत ना, की प्रेमाचं कसं असतं ना, की आपण जेव्हा घराच्या बाहेर जातो, स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, छान हिरवाई, निसर्ग दिसतो, कधी पाऊस दिसतो, कधी थंडी, वारा, वादळ, सगळी रूपं जी असतात ना, ही आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेशी निगडीत असतात. आणि ती भावना बोलत असतात. वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा, ओंजळ तुझी पुन्हा वाहू न जाऊ दे. ह्याच्यासुद्धा इतकं लेयर्स छान लिहिलेलं आहे की पाऊस बनून मी उभा आहे आणि परत तू ती ओंजळ भर आणि एक मजा घे त्याची. वाहून गेली तरी चालेल, हरकत नाही, पण मजा घे. आपण परत त्या चॅप्टरवरती, त्या पेजवरती येऊयात का, त्या वळणावरती येऊयात का, भेटूयात का. सो ह्या सगळ्या ज्या इमेजेस असतात, ह्या निसर्ग जसा तुम्हाला देत असतो, तीच गोष्ट जर दुसरं काही देत असेल तर ती म्युझिक देते. ट्रू. आणि साहित्य देतं. खरंय. सो जेव्हा ह्या तिन्ही गोष्टींमध्ये ह्या सगळ्या इमेजेस रिफ्लेक्ट होत असतात, तेव्हा बऱ्याच वेळेला ते कलाकृती, ते गाणं, ती कविता हे नक्कीच ठाव घेतं, हृदयात जाऊन बसतं. तसं काहीसं या गाण्याचं झालं. सो गुड. आणि खरं तर या गाण्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे, पण फॅन्स तुम्हाला खूप छान पद्धतीने त्या गाण्याबद्दल सांगू शकताय. आणि वी आर ऑन द सेम पेज वेन इट कम्स टू द ओल्ड सॉन्ग. की मी तर खूप जास्त त्यावेळेस तर सीडीजचा एरा होता, आणि सीडीजच्या एरामध्ये सुद्धा ते गाणं सीडी प्लेअरवरती किंवा मग यूट्यूबवरती वगैरे बघणं आवडीचा विषय होता त्यावेळेसचा, कारण कमीच गाणी यूट्यूबवरती रिलीज व्हायची त्यावेळी. बट कावेरा, आपने ये गाना सबसे पहले कब सुना था? ये गाना बन चुका था जब मैंने पहली बार सुना. ये मी फिल्ममध्ये पण काम करत होतो त्यावेळी, इन द टीम. अच्छा. सतीश सर के साथ. I was new, yeah, I was part of the team. क्या बोलतोस? Yeah, so we were shooting in कोल्हापुर. हाँ. तो
सुना था ये गाना मैंने, और गाना तो ऑब्वियसली बहुत ही सर पे चढ़ा हुआ था। तो उसी दौरान सतीश सर के साथ बैठे थे, तो उनको मैंने बताया कि मैं गाता हूँ, और उनको मैंने कुछ गाने सुनाए, एंड लकीली ही वाज इन अ गुड मूड। तो उनको एक क्लिक हुआ कि इतना लेजेंडरी गाना है ये, एंड एवरीबडी न्यू, पहले से ही सबको ये पता था कि ये गाना क्लिक होना ही है। तो उन्होंने बोला कि इसका एक अनप्लग्ड वर्जन होना चाहिए। सो दे वर टॉकिंग अबाउट इट। तो उसी दिन मैंने इत्तेफाक से उनको सुनाया गाना मेरा, वी वर सिटिंग एंड चिलिंग आफ्टर द शूट। तो उन्होंने बोला कि दिस गाय कैन सिंग दिस सॉन्ग। सो दैट्स हाउ आई गॉट द अनप्लग्ड वर्जन ऑफ दैट सॉन्ग, एंड रेस्ट इज हिस्ट्री। माय गॉड। या तो आप लोग सब तो भी हैंगओवर में हो, मैं तो अभी भी गाने के नशे में ही हूँ। मैं हैंगओवर तक भी नहीं पहुंचा। आई एम स्टिल, दैट्स द बेस्ट सॉन्ग दैट आई नो वेरेवर आई गो, दैट पीपल हैव गिवन सो मच लव टू दैट सॉन्ग। अभिषेक, मला वाटतं की हा लखनौवरनं आलेला आहे आणि लखनौ म्हणजे हिंदीतच बोलतोय तो, त्यामुळे तुला कल्पना आली असेल की ह्याच्याकडनं मराठी गाणं गाऊन घेताना म्हणजे स्टुडिओ हा कुस्तीचा आखाडा झाला होता. और मैं धोबी पछाड हा आम्हाला देत होता, मी त्याला देत होतो. आणि तरी आय गेस त्याला ळ कसा म्हणायचा, ळ एकच कसा वळवाला शब्द आहे. पण अश्विनी तिथनं निघून गेली होती बरं. अश्विनी म्हणली अरे मस्त चाललंय तुमचं, आणि नंतर असं लक्षात आलं की ती नाहीच आहे, चहा प्यायला जाते म्हणून ती अशी बाहेर गेली. आणि नंतर पोस्टमार्टम गाण्याचा. नंतर तिचा फोन आला घरनं की अरे कसं चाललं रेकॉर्डिंग. म्हटलं का तू काय कुठे आहेस. आणि आता जर ओल्या सांजवेळी मधला ळ नाही आला तर आपण आता पॅकअप करतोय असं इथपर्यंत म्हणजे माझं तेच विचारायचं होतं की चला आपण गाण्याचं कसं म्युझिक सोबत एक वेळ वाहून जाऊ शकतंय, पण अनप्लग्ड मध्ये तर सगळे शब्द ऐकण्यात येतात, कानात अगदी एकदम स्पष्ट ऐकू येतात HD मध्ये. त्यात हिंदी व्यक्तीकडनं गाऊन घेणं म्हणजे अवघड. त्यात सांज वेळी म्हटल्यानंतर लगेच पहिलं आभाळ खाली झुके. वो स्टार्ट ळ मोजून घेतले होते किती आहेत गाण्यात. याद है कितने ळ है, याद है आपको अभी भी? और आगे भी बहुत सारे ळ थे, और स भी बहुत सारे थे. अच्छा. बट एक महीने तक लकीली उन्होंने टाइम दिया मुझे कि ठीक है प्रैक्टिस करो. सेट करके आओ. मैंने गाना लिखा तक था. आई वाज मेरे पैर ऐसे, एक तो फर्स्ट सॉन्ग ऑफ माय फर्स्ट प्लेबैक ऑफ माय लाइफ. सो उसके ऊपर एक लैंग्वेज जो इट्स अ ब्यूटीफुल लैंग्वेज बट इट्स डिफिकल्ट फॉर अ पर्सन हु कांट स्पीक. तब तो आता मला करते हैं, मी बोलू पण शकतो, बट टूटी फूटी. आई एम ट्राइंग, आई एम स्टिल लर्निंग. पर उस समय बट एक महीना ही उन्होंने समय दिया मुझे, एंड एक महीना बहुत प्रैक्टिस किया. बट उसके बाद भी बहुत एज ही सेड कुस्ती हुई. मला नंतर कळलं की महाराष्ट्रात करिअर करायचं असेल तर मराठी आलं पाहिजे. आणि आता मला येते. वा वा, प्रयत्न करतोय, ती फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याला आता कळलं आहे. कळलंय त्याला. मी एक गाणं लिहिलं होतं, त्याच्यात तिकाच गाण्या त्या ओळीमध्ये कुठून अवचित अनोळखीशी ओळख ही हळवी असं होतं. आणि मला माहित नव्हतं कोण आहे ते. अपेरेंटली श्रेया जी गाणार होत्या, सो त्यांनी पण मला विचारलं बहुत ज्यादा ळ नाहीये. म्हटलं सॉरी, मुझे नहीं मालूम था की कोई ज्यांचं मराठी नाहीये असं कोणीतरी गाणार आहे. कारण त्या गाण्यात खूप ळ होते, आणि जसं तू मानस की घननिळ्या लढीवाल्यानंतर आता ते सहज आले, त्यांनी तरी तो मुद्दा प्रूव्ह करायला केलं असेल. बट हो, तो ळचा खरंच प्रॉब्लेम होतो. आणि मराठी जसं तू म्हणालास की महाराष्ट्रात करिअर करायचं आहे तर ळ हा आलाच. सही. ळची परीक्षा घेऊन आणि मग गाणं आता इथून पुढे. च तो माझा परफेक्ट आहे आता. च परफेक्ट आहे, आला च पाहिजे. आणि फायनली अशा प्रकारे हे गाणं जुळून आलं. आणि हा ळ पण जुळून त्यात पण आलं. पण हे गाणं ऐकल्यानंतर मग आता त्याला 12 वर्ष झाली आणि दुसरा भाग येतोय चित्रपटाचा हे कळलं. आणि प्रेमाची गोष्ट म्हटल्यानंतर प्रेमाचीच गोष्ट आहे. त्यात मग त्याचा दुसरा भाग आला की मग गाणंही आम्हाला हवं म्हटल्यानंतर मग गाणंही आम्हाला हवं. सुरू कुठून झालं दुसऱ्या गाण्याचं संपूर्ण जे पुस्तक आहे ते, आणि सगळ्यात आधी कोणाला अप्रोच केलं? प्रेमाची गोष्ट ही जेव्हा सतीश सांगतो ना, ती इतक्या सुंदर पद्धतीनं सांगतो की ती ताजीतवानीच वाटते प्रत्येक वेळेला. आणि ती हवीशी वाटते, ती सुंदर वाटते, ती राहते. फार लोक त्याच्यावर प्रेम करत राहतात. आणि मुंबई पुणे मुंबई, त्याच्यानंतर प्रेमाची गोष्ट,
हृदयात वाजे समथिंग, म्हणजे जिथे आम्ही असोसिएटेड होतो, ती सध्या काय करते, ह्या सगळ्या फिल्म्समध्ये हे सिद्ध केलेलं होतं सतीशने. आणि फार वेगवेगळ्या शेड्स घेऊन तो गोष्टी प्रेमाची सांगतो. तशीच ही प्रेमाची गोष्ट 2. मग ही प्रेमाची गोष्ट मला लोक विचारायची की अरे प्रेमाची गोष्ट म्हणजे ते सिक्वेल आहे का काय त्याचा वगैरे. आधी जेव्हा मी सांगायचो लोकांना तेव्हा मी म्हटलं की नाही सिक्वेल वगैरे काही नाही, ही जस्ट एक प्रेमाची गोष्ट आहे. टीम तीच आहे, आम्ही सगळे करणारे तेच आहोत. सो प्रेमाची गोष्ट 2 असं आहे. आणि आम्ही गाण्यांवरती काम करायला सुरुवात केली आणि ज्या वेळेला चित्रपट बघितला, आम्हाला खरं सांगतो म्हणजे आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटा आहे की जेव्हा आम्ही बॅकग्राऊंड करायचं म्हणून सिनेमा बघतो तेव्हा सगळंच पाठी कोरी असते. काही कुठंतरी म्युझिक एक रेफरन्स असलं तर असतं, पण अक्षरशः गोष्ट तुम्हाला जर आवडली तर तो तिथे टच होतो. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडने तो अजून उठावदार होतो. त्या तांत्रिक अंग बरीच आहेत, मग त्याच्यात SFX आहेत, VFX आहेत, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यानं तो होतोच सुंदर. पण तिथेच जर ती तुम्हाला असं होल्ड करून असं म्हणजे एक क्षण इकडे तिकडे बघायला लावणार नसेल तर ते तिथेच यश असतं. आणि दिग्दर्शक नेहमी पहिले आम्हाला बघत असतात की हे काय बॅकग्राऊंड करणारे पहिले फिल्म बघत असतात ना, कारण दुसरं तोपर्यंत बाकी कोणी बघितलेलं नसतं, एडिटरला तर माहितीच असतं. तर त्यामुळे सतीशनं विचारलं काय वाटते कशी वाटते, म्हटलं आउटस्टँडिंग झाली. एवढाच म्हणजे आम्हाला दुसरं काही विचार पण नाही आला डोक्यात की अरे इथे जरा ना इथे जरा उचललं, काहीच नाही. म्हणजे विदाऊट बॅकग्राऊंड जेव्हा एखादी गोष्ट आवडते तर ही गोष्ट नक्कीच आवडणार. आणि मग गाण्यांचा प्रवास सुरू झाला. आणि प्रवास आज आपण 12 वर्षांनी परत ओल्या सांजवेळीच्या एका टप्प्यावर भेटतोय आणि एका वेगळ्या रूपात हे गाणं लोकांसमोर ती येत आहे. तर ह्या गाण्यात सुद्धा, ह्या चित्रपटात सुद्धा तो प्रवासच आहे. तो प्रवासच आहे. एक सिक्रेट मिशनवरती ते दोघं निघालेले आहेत, ललित आणि रुचा. आणि ह्या प्रवासाचं एक गाणं करावं असं एक डोक्यात होतं. आम्ही आधी 1-2 व्हर्जन केली. अविनाश त्याच्याबद्दल डिटेल सांगेल की काय झालं होतं एक्झॅक्टली. आणि मग आम्ही त्या गाण्यावरती येऊन भिडलो होतो. पण अविनाश सर, एक 12 वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता, हा काळ संपूर्णपणे वेगळा आहे. यात लोकांची म्युझिक टेस्ट, पूर्ण एक पिढी बदलली आहे, 3-4 सिलेबस बदललेले आहेत. म्हटल्यानंतर तुम्हालाही थोडासा तुमच्या सिलेबसमध्ये चेंज करावा लागला असेल. या गाण्यात तुम्ही आत्ताच्या जेनझीला पण आवडेल आणि 12 वर्षांपूर्वीच्या क्राऊडलाही आवडेल, याच्यासाठी काय वेगळे प्रयत्न केले? ह्याच्यामध्ये 2 गोष्टींचं वायफर्केशन मी सांगू शकेन. प्रेम ही संकल्पना डे 1 पासनं आजपर्यंत आहे, तीच आहे आणि ती तशीच राहणार आहे. कालानुरूप त्याची नावं बदलतील, त्याच्या फॅशन्स बदलतील, त्याच्या स्टाईल बदलतील, पण 2 व्यक्तींचं असलेलं खरं प्रेम ही जी भावना आहे. मग कसं आहे की आधीच्या काळामध्ये म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशनमधले जो काळ होता, त्यांच्याकडे काही मोबाईल फोन्स नव्हते, त्यांच्याकडे काही ईमेल्स नव्हत्या. त्यामुळे त्यांचं कम्युनिकेशन, त्यांच्यातलं होणारे संवाद, त्यातनं घडणारं प्रेम हे वेगळं होतं. आणि आता ते इतकं इन्स्टंट झालं आहे, त्यामुळे त्याचा फॉर्म बदलला आहे असं आपण म्हणू, पण प्रेम बदललेलं नाही आहे. त्यामुळे जे बॅकबोन आहे गाण्याचं ते प्रेमच आहे. पण येस, मग त्याचा फॉर्म बदलला नाही का? ते येस, फॉर्म बदलला आहे ना. म्हणजे त्या तिथे पलीकडे तिथे माझ्या प्रियेचे झोपडेमध्ये पत्राची वाट बघणारी प्रेयसी, आणि इथे आता जेनझी मधली मुलगी किंवा या काळातली व्यक्ती, त्यांचं प्रेम, ह्याचा फॉर्म बदलला आहे. त्यामुळे आणि हे गाणं हे मॅच्युअर्ड प्रेम नाही आहे. त्यामुळे मी जी कॉर्ड ऐकली होती मगाशी, तशी तू जवळ ये जरा, ती आम्हाला अवॉइड करायची होती. आम्हाला ते प्रोग्रेशनच अवॉइड करायचं होतं, म्हणून हे गाणं ओल्या सांजवेळीपासून चालूच होत नाही. हो, हा बरोबर. रस्ता नवा शोधू जरा, हातात प्रवास आहे ना, रस्ता नवा शोधू जरा, खरंय. म्हणून तर तो प्रवास. पुसूया जुन्या पाऊल खोण्या, सोबत तुझी साथ दे, आणि ओल्या सांजवेळी उन्हे. आता आधी असं होतं की ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस, हा टोन होता. आणि आता ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस विलगावी, तशी तू जवळ ये जरा. पॅशनेट लव्ह आहे. इट्स व्हेरी पॅशनेट. आणि त्याचा पूर्ण फॉर्म जो आहे, ह्याच गाण्याचा एक जो फॉर्म आहे. बरं, हे गाणं मुद्दामून आम्ही घेतलंय का? तर खरं तर नाही. आम्ही एक ट्रॅव्हल सॉन्ग पण शोधत होतो, पण असंच आम्ही सगळे बसलो असताना, म्हणजे
संजय छाबरियाजी होते, सगळे प्रोड्युसर्स, सतीश, अमित भानुशाली आमचे जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत या फिल्मचे. तर असे सगळे बसले असताना त्या ह्याच्यावरती गिटार पियानो आम्ही जस्ट म्हटलं की सतीश वगैरे कसं वाटतंय, तर परत 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 असं 5-6 वेळा झाल्यावरती लॉक यही आहे वो गाणं असं झालं की अरे हे किती करेक्ट जातं ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी. आणि त्या ट्रॅकवरती जो हॅपनिंग ट्रॅक आहे, आणि आता विश्वेत म्हणला तसं की जेव्हा ही फिल्म रिलीज होईल आणि जेव्हा तुम्ही सगळे लोक ही फिल्म बघाल, मी एकच सांगेन की आत्तापर्यंत आम्ही जितक्या लव्ह स्टोरीज केलेल्या आहेत त्यातली ही बेस्ट लव्ह स्टोरी आहे. म्हणजे 2010 साली मुंबई पुणे मुंबई आली, मग प्रेमाची गोष्ट आली, मग ती सध्या काय करते आली. ह्या सगळ्या आमच्या टीमनी केलेल्या ज्या लव्ह स्टोरीज आहेत त्यापर्यंत. आणि ही फक्त लव्ह स्टोरी नाही आहे, तर ह्याच्यामध्ये ना खूप धमाल आहे. म्हणजे अशा फार कमी लव्ह स्टोरीज असतात की ज्याच्यामध्ये ना फन एलिमेंट असतो, की तुम्हाला तितकीच एंटरटेन करेल, तुम्हाला तितकीच हसवेल ही फिल्म, आणि तितकीच रोमॅन्टिक ती आहे. आणि मी जसं म्हणलं की प्रेम हे कुठल्याही काळाच्या पाशामध्ये बांधलं गेलेलं नाहीये. हे सगळे कंटेंट तुम्ही बघणार आहात, अनुभवणार आहात या फिल्म. सो गुड. आणि आता एक गाण्याबद्दल एवढी चर्चा झाल्यानंतर मी तुम्हाला जास्त वेट नाही करायला लावणार. प्लीज, जो म्हणजे ओल्या सांजवेळी 2.0 तुम्ही लॉन्च केलेला आहे तो आमच्यासमोर एकदा अनप्लग झालंच पाहिजे. थँक्यू सो मच. रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे, पुसूया जुन्या पाऊल खुणा, सोबत तुझी साथ दे. ओल्या सांजवेळी उन्हे सावली सबी लगावी, तशी तू जवळी ये जरा. गोऱ्या कागदाची कविता अंतशी व्हावी, तशी तू हलके बोलना. सारे जुने दुवे जळती जसे दिवे, पाण्यावरी जरा सोडून देऊया. माझी ही आरजवे पसरून गाजवे, जातील या नव्या वाटेवरी तुझ्या. सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला, मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला. ओल्या सांजवेळी उन्हे सावली सबी लगावी, तशी तू जवळी ये जरा. ओल्या कागदाची कविता अंजशी व्हावी, तशी तू हलके बोल. रेडियो सिटी रग रग में दौड़े सिटी.